लग्नाची बेडी या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपलं मिराज व्हॉइस हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला ऐकायला मिळणार आहेत। तर प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग होणार आहे, कारण पुढील भागामध्ये इथे आता आपण असं पाहत आहोत की आता जेव्हा इथे जी काही आपली इथे सिंधू आहे, सिंधूला राघवने व्यवस्थित पद्धतीने इथे मधूच्या तावडीतून सोडवलेलं असतं। आता तिला मधूच्या तावडीतून सोडवल्याच्या नंतर इथे मधूला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो, खूप जास्त रागराग करत असते आणि खूप जास्त रागराग करत असताना मात्र आता इथे जी काही आपली इथे सिंधू आहे, सिंधूला तर राघवने घरी सुखरूप आणलेलं असतं। आता तिला घरी सुखरूप आणल्याच्या नंतर जो काही आपला इथे राघव आहे तो आता इथे सर्वांसोबत सिंधूसोबत बसलेला असतो। घरच्यांना मात्र इथे सिंधूची खूप जास्त काळजी असते आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते, मला तुम्हा सर्वांना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। आणि तेव्हा आता इथे तिला विचारण्यात येतं की काय गोष्ट आहे, तुला नेमकं कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे असं इथे विचारण्यात येतं। आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी आता इथे विचारण्यात आल्याच्या नंतर इथे जी काही सिंधू बोलत असते, आमचा इथे प्लॅन बी स्टार्ट करायची वेळ आलेली आहे। आणि तेव्हा प्लॅन बी म्हणजे नेमकं काय असं विचारण्यात आल्याच्यानंतर आता इथे जी काही सिंधू आहे ती म्हणते, मग आई आम्हाला असं वाटतंय की आता म्हणजे मला असं वाटतंय तुम्हाला कदाचित माझ्या ह्या निर्णयामुळे खूप मोठा धक्का बसू शकतो किंवा तुम्हाला वाईटसुद्धा वाटू शकतं, कारण आता हा निर्णय घेण्यापलीकडे माझ्याकडे काहीच बाकी नाही आहे किंवा मला कसलीच आता टेन्शन आलेलं आहे खरं तर, त्याशिवाय माझ्याकडे पर्यायसुद्धा नाही असं इथे तिचं म्हणणं असतं। आता इथे जी काही सिंधू आहे ती बोलत असते की मला असं वाटतंय की आम्ही प्लॅन बी म्हणजेच की आम्ही ते मुलांना घेऊन राघव आणि मी इथे विदेशात जावं किंवा बाहेर हा देश सोडून जावं, कारण आम्ही जर इथे राहिलो तर मग ही मधू काही शांत बसणार नाही आणि मधू जर नाही शांत बसली तर मग आता आम्ही काय करायचं हाच मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आम्ही हा देश सोडून गेलं पाहिजे असं बोलत असतात। आणि आता मधूने सिंधूने ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता सर्वांना खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर सुद्धा आता इथे जी काही मधू आहे, मधू मात्र इकडे सिंधूला धडा शिकवण्याच्या प्रयत्नामध्ये असते। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र इथे यांनी हा प्लॅन इथे बनवलेला असतो किंवा घरच्यांना सांगितलेलं असतो। घरचे मात्र ह्या सर्व गोष्टीला नकार देत असतात। तेवढ्या सावी आणि विनू जे आहेत ते स्कूलमधून येतात आणि सावी आणि विनू स्कूलमधून आल्याच्या नंतर ते बोलत असतात। तेव्हा आता सिंधू त्यांना सांगत असते की सावी, आता आपल्याला इथून हा देश सोडून जायचं आहे, तुला नेहमीच आउट ऑफ आणि बाहेर देशात जायला फिरायला आवडायचं ना, मग आता आपण कायमस्वरूपीच जाणार आहोत। तेव्हा सावी म्हणत असते, आई मला बाहेर देशामध्ये जायला फिरायला आवडायचं, पण इथे ह्या आजीला आजोबांना आणि काका काकूंना सोडून मला कुठे जायचं नाहीये, मला इथेच राहायचं आहे असं इथे ती बोलल्याच्या नंतर आता सिंधूला खूप भरून आलेलं असतं। तिला असं वाटत असतं की ह्या मधूमुळं काय काय सहन करावं लागतंय आणि ह्या मधूमुळं इथे काय काय गोष्टी पाहाव्या लागतात मला कळत नाही, माझ्या मुलामुलीवर आणि त्यासोबतच इथे जे काही घरचे आहेत त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आलेली आहे। ह्या मधूला तर मी कधीच माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे।
प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जे काही मधू आहे, मधू इथे सिंधू समोर येते आणि मधू इथे सिंधू समोर आल्याच्या नंतर आता इथे तिने सिंधूवर पुन्हा पिस्तूल रोखून धरलेली असते आणि गाडीमधून तुझ्या दोन्ही मुलांना तू बाजूला काढ, त्या मुलांना गाडीमध्ये का ठेवलेला आहेस असा इथे ती प्रश्न विचारत असते. आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते, नाही मधुताई, तुम्ही काहीतरी चूक करताय, इथे गाडीमध्ये कोणीच नाही. तेव्हा इथे मधूला विश्वास बसत नाही आणि मधूला विश्वास न बसल्यामुळे इथे ती डोअर ओपन करते. डोअर ओपन केल्याच्या नंतर पाहते तर गाडीमध्ये कोणीच नसतं. आता सर्व रत्नपारखी कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि आता इथे सिंधूने मधूवरती पिस्तूल रोखून धरलेली असते. आता इथे पिस्तूल रोखून धरल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे सिंधू आहे ती मात्र तिला घाबरत नाही आणि तिचा अगदी निर्भयपणे सामना करण्याचा ती इथे प्रयत्न करत असते. पण मधू म्हणत असते, बाद झालं, तुझं खूप काही झालंय, मी सहन करून घेतलंय, तू माझ्या राघवला माझ्यापासून हिरावून घेतलेला आहेस असं इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता ही ह्या गोष्टी इथे बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता मधू सिंधूवरती पिस्तूल रोखून धरलेली असते. तेवढ्यात जो काही आपला राघव आहे तो राघव इथे धावतच येतो आणि राघव इथे धावतच आल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही आपली इथे कुठे जी काही इथे आता सिंधू आहे तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे आता त्यांचा डाव तो स्वतःवरच उलटवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो आणि सर्वांसमवेत इथे आता जी काही आपली सिंधू आहे सिंधूला सर्व मधूपासून वाचवण्याचा काम करत असतो आणि आता इथे मधूचा खेळ त्याने खल्लास केलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. खरं प्रेक्षकांनो इथे आता जे काही सिंधूने एवढ्या सर्व काही गोष्टी केलेल्या होत्या त्याचा पर्दाफाश इथे राघवने एका मिनिटात केलेला असतो आणि इथे सिंधूसोबत न्याय केलेला असतो. तर भेटूया पुढील एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.